व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ग्रीनलँडकडे वळलेले होते। हा भूभाग वेळ पडल्यास डेन्मार्ककडनं हिसकावून घेऊ अशी धमकी ट्रम्प यांनी दिलेली होती। त्यांच्या या आक्रमक भूमिकेला युरोपियन देशांनी विरोध केलेला होता आणि या देशांवर आता टॅरिफ लादण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता। त्यानुसार ट्रम्प यांनी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्कसह 8 युरोपियन देशांवर 10% टॅरिफ लादण्याची घोषणा आता घेतलेली आहे आणि ही घोषणा त्यांनी जाहीर सुद्धा केलेली आहे। 1 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। यानंतरची बातमी सोलापूरमधली आहे। सोलापूरमध्ये ठिकठिकाणी भाजपकडनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेतल्या विजयानंतर शहरामध्ये बॅनर लावले गेले। सोलापूरच्या राजकारणामध्ये एक नवा अध्याय असून व्यक्ती हरली, पार्टी जिंकली अशा आशयाचे हे बॅनर लावत शहरातले नेते सुभाष देशमुख यांच्यावर निशाणा साधला गेलाय की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। सोलापूरमध्ये ठिकठिकाणी भाजपकडनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरबाजीमध्ये सुभाष देशमुख यांच्यावर निशाणा साधला गेलाय की काय अशी चर्चा सुरू आहे। कारण व्यक्ती हरली, पार्टी जिंकली असा यात मजकूर आहे आणि सोलापूरच्या राजकारणातला एक नवा अध्याय असं देखील यात म्हटलं गेलेलं आहे। देवाची इच्छा असल्यास मुंबईमध्ये आपलाच महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं। त्यावर मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा हीच देवाची इच्छा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर आता संजय राऊतांनी एक सूचक वक्तव्य केलंय। बहुमत हे चंचल असतं, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। आम्ही तटस्थपणे हालचालींवर लक्ष ठेवून आहोत असं राऊत म्हणालेत। त्यामुळे मुंबईतल्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आता काही ट्विस्ट येणार आहे का अशी जोरदार चर्चा आहे। हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही। कारण सर्व सामन आमद यांचा भेद, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं। मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं। वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे। तुम्ही आमचा शिवसेनेची चर्चा सुरू आहे। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। ऐतिहासिक सत्य सांग, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं, ते इथून तिथे तिथून ते कधी सरकू शकतं। हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।